नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायकी आपल्या सर्वांचे प्रत्येकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, मी एक बाब तुमच्या नेहमी निदर्शनास आणून देतो की मिशन समृद्धी ही कोणती कंपनी नव्हे, तर मिशन समृद्धी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेले एक अग्रगण्य मिशन आहे। आणि या मिशनचा सर्वात महत्त्वाचा उद्देश जो आहे तो माहिती, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना समृद्ध बनवणे। आता हे जे मिशन आहे हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून महाराष्ट्रालगत जे काही राज्य आहेत, कर्नाटक, तेलंगणा, त्याच्यानंतर राजस्थान, गुजरात यासारख्या राज्यांमध्ये सुद्धा मिशन समृद्धीने आता पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मिशन समृद्धी अंतर्गत हा माझा प्लॉट आहे। या प्लॉटमध्ये ज्या काही गोष्टी मी अंगीकारतो, स्वीकारतो, ज्या गोष्टींचा मला चांगला अनुभव मिळतो त्याच अनुभव मी इतर शेतकऱ्यांना देत असतो। बहुतेक वेळा असं झालेलं आहे, खूप सारे शेतकरी म्हणतात की सर, लोकांना सांगणं खूप सोपं आहे, पण जेव्हा आपण करतो ना स्वतः तेव्हा खूप जड जाते। जेव्हा मी सुरुवातीला मिशन समृद्धी अंतर्गत मशागतीपासून ते हार्वेस्टिंग करण्यापर्यंतचे सर्व काही व्हिडिओ शेतकऱ्यांना दिले होते, त्याच्यावरही शेतकऱ्यांचा विश्वास नव्हता, कारण यूट्यूबचे व्हिडिओ होते आणि खूप काही यूट्यूबवरती चालत असतं फेक काही गोष्टी, त्याच्यामुळे विश्वास ठेवणं न ठेवणं ही साहजिक बाब आहे। पण या ठिकाणी आपण बघू शकतो, मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा मिरची प्लॉट हा कशा पद्धतीने सक्सेसफुल करता येईल यासाठी मार्गदर्शन केलं होतं, आणि आता हिवाळ्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने मिरची प्लॉट सक्सेस करता येईल यासाठी सुद्धा मार्गदर्शन करत आहे। माझा प्लॉट जो आहे तो 13 नोव्हेंबर रोजी लागवड झालेला होता आणि आज आहे 14 फेब्रुवारी, म्हणजे कालच त्याला 3 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत। या 3 महिन्याच्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीने मी माझा प्लॉट डेव्हलप केला आहे हे तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बघू शकता। 2 महिन्यामध्ये, 2.5 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्लॉट आहे ते चुरडामुरडाने म्हणजे उपटून टाकण्याच्या परिस्थितीमध्ये सध्या आलेले आहेत। आणि मी माझा 3 महिन्याचा जो प्लॉट आहे तो अशा कंडिशनमध्ये उभा केलेला आहे, बघू शकता। 13 नोव्हेंबर 2024 ते 14 फेब्रुवारी 2025, तर या 3 महिन्याचा हा कालावधी आहे ह्या प्लॉटचा। तर माझा प्लॉट, बरेचसे शेतकरी म्हणतात सर तुमचा प्लॉट दाखवा। जेव्हा मी सुरुवातीला म्हणजे जेव्हा लागवड केली होती त्याच्या 1 महिन्यानंतर जेव्हा मी एक व्हिडिओ टाकला होता की माझा 1 महिन्यानंतर एवढी ग्रोथ झालेली आहे, असा प्लॉट झालेला आहे, त्यामध्ये सर सुरुवातीला खूप चांगलं असतं, तुम्ही 2 महिन्यानंतरचा व्हिडिओ टाका। ज्यावेळेस मी 2 महिन्यानंतरचा व्हिडिओ टाकला त्यावेळेस म्हणता होऊ शकतं, वातावरण वगैरे सुटेबल असेल तर तुम्ही आता काय करा, 3ऱ्या महिन्यातला व्हिडिओ टाका। आता हा आज मी जो आहे तो 3ऱ्या महिन्यातला व्हिडिओ टाकतो, 3 महिने पूर्ण झाल्यानंतरचा व्हिडिओ टाकतो। आणि काळजी करू नका शेतकरी बांधवांनो, माझा प्लॉट खराब जरी झाला ना तरी मी याची व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणार आहे। माल किती तुटला आहे काय नाही हे सगळे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहे। पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या शेजारी दिलेलं जे बेल आयकॉन त्याला दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला इन्स्टंट नोटिफिकेशन मिळेल। जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपडेट करेल, अपलोड करेल, तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन इन्स्टंट मिळेल। बघा शेतकरी बांधवांनो, हा जो प्लॉट आहे मी पहिले सांगितलं की माझ्या भागामध्ये कधीही मिरची लागवड केल्या जात नाही, हिवाळ्यामध्ये तरी। आणि माझ्या पूर्ण भागामध्ये माझा एकट्याचाच प्लॉट आहे जिथे मी हिवाळी मिरची लागवड केली आहे। आता मला प्रश्न पडला की आमच्याकडचे जे लोकल मार्केट आहे हे टोटल बंद आहेत, आता माल निघायला सुरुवात झाली आहे, द्यायचं तरी कुठे? हाताळणीसाठी मिरची आलेली आहे पण अजून तोडलेली नाही आहे। आणि माल कशा पद्धतीने लागलेला आहे, फुलांची सेटिंग कशा पद्धतीने झाली, या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये परत किंतु परंतु राहिला नाही पाहिजे। मी स्वतः एक शेतकरी, माझा स्वतःचा प्लॉट मी जेव्हा डेव्हलप करतो तेव्हा ते करत असताना काय काय करतो ह्या गोष्टी मला चांगल्याच माहीत आहे। आणि जेव्हा शेतकरी मला विचारतात त्याचेच माहितीपर व्हिडिओ, मार्गदर्शनपर व्हिडिओ तुम्हाला मिशन समृद्धी यूट्यूब चॅनलला आणि संदीप गायकी यूट्यूब चॅनलला वेळोवेळी मी देत असतो। तुम्हाला मार्गदर्शन झाल्यानंतर ज्या काही औषधी मी सोडल्या आहे त्यासुद्धा औषधांचे मी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ देत आलेलो आहे। त्याचा फायदा मला कशा पद्धतीने झाला ते सुद्धा मी तुम्हाला सांगत आलेलो आहे। तर चला जास्त वेळ न घेता आजचा प्लॉट कशा पद्धतीने मी डेव्हलप केला आहे, काय कंडिशन आहे प्लॉटची, मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो। शेतकरी बांधवांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो मी बांधाकडनं सुरुवात केलेली आहे। आता ही जी व्हरायटी तुमच्या समोर आहे ही आहे नवतेज। इथून पुढे जी व्हरायटी सुरू होते ही आहे AK47। हे 4 तास जे आहेत ते आहे AK47।
आणि इथून पुढे जर आपण बघितली परत उजव्या हाताला, तर ही आहे तलवार. अशा 3 व्हरायटी मी या क्षेत्रामध्ये घेतलेल्या आहेत. हा पूर्ण प्लॉटवर एक नजर टाकून घ्या. ही जी नवतेज व्हरायटी आहे, या नवतेज व्हरायटीमध्ये झाडाचा बुंद आपण बघू शकतो, फुटव्यांची संख्या बघू शकतो, वाढ कशा पद्धतीने झालेली आहे हे आपण बघू शकतो. या ठिकाणी फुलांची सेटिंग होताना आपण बघू शकतो. झाडाला लागलेला माल आपण या ठिकाणी पाहू शकतो. हे बघा, हे बघा. नवतेज ही लेट व्हरायटी आहे, त्याच्यामुळे हिला थोडासा माल कमी दिसतोय 3 महिन्यात सुद्धा. हेच अनुभव मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो की कोणती लेट व्हरायटी, कोणती अर्ली व्हरायटी आहे. तर अशा पद्धतीने ही नवतेज, या नवतेजला आता फुलांची सेटिंग आणि मालाची सेटिंग कशा पद्धतीने होत आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. हे टोटल 2000 झाडं जे आहेत हे नवतेजचे आहेत. बघा, इथून इकडे सुरू झालेली AK-47 आणि या AK-47ला फुलांची संख्या किंवा माल जो आहे तो कशा पद्धतीने आहे हे आपण बघू शकतो. हे बघा, AK-47 बघा, याला फुलांची सेटिंग खूप जबरदस्तपणे दिसते. मोबाईलमध्ये कशी दिसते सांगता नाही येते, पण लाईव्ह डोळ्याने जेव्हा पाहतो आपण तेव्हा फुलं आपल्याला प्लॉटला लागलेले दिसतील. आणि ही जी 3 नंबरची व्हरायटी आहे ही आहे तलवार. या तलवार व्हरायटीमध्ये आपण बघू शकतो, हे बघा कशा पद्धतीनं फुलांची सेटिंग होते, माल कशा पद्धतीनं लागलेला आहे. हे बघा, ही पूर्ण तलवार. अशा पद्धतीनं हा प्लॉट. आपण आता वरून प्लॉट बघितला, आता खालच्या साईडला तुम्हाला हा प्लॉट दाखवतो. बघा, या 2 व्हरायटी ज्या आहेत त्या तलवार आणि AK-47. इथून सुरू होणारी ही नवतेज. 3 महिने या प्लॉटला पूर्ण झालेले आहेत. परत एकदा सांगतो, आता ही बांधावरची झाड आहेत मित्रांनो. माझे बांधावरची झाडं सुद्धा तुम्हाला कोकडलेले दिसणार नाहीत. बघा, आणि जर मालाचा प्रश्न केलाय तर या ठिकाणी तुम्ही माल बघू शकताय नवतेजला. हे बघा, हे बघा, माल पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता हाताळणीला आलेला आहे. हे बघा, पानांच्या खाली भरपूर दिसतोय. अशा पद्धतीने हा प्लॉट. जे शेतकरी म्हणतात तुमचा प्लॉट दाखवा, तर हा माझा प्लॉट आहे, अर्धा एकर. बघू शकता कशा पद्धतीने वाटतोय प्लॉट, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. प्लॉट जर आवडला असेल तर माझा उत्साह वाढवण्यासाठी एक लाईक नक्कीच करा. आणि ज्या शेतकऱ्यांना मिरची पिकासंदर्भात प्रॉब्लेम आहेत अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा, जेणेकरून त्याही शेतकऱ्यांचा फायदा मिशन समृद्धी अंतर्गत होईल आणि त्यांना मिरची पिकाबद्दलचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आम्ही दुरुस्त करण्यासाठी मदत करू. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.